नमस्कार मित्रांनो, मी संदीप वाघमोरे. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या भाग 2 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण आज शिकणार आहोत की आपल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये नवीन स्लाईड कशा प्रकारे घ्यायची, त्यानंतर स्लाईडचा बॅकग्राऊंड कशा प्रकारे चेंज करायचा आणि स्लाईड शो जो आपण काही काम करणार आहे ते सेव्ह कशा प्रकारे करायचं. ज्यावेळेस आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सुरू करतो त्यावेळेस आपल्यासमोर अशा प्रकारची बाय डिफॉल्ट स्क्रीन येते. तर ही टायटलसाठी स्क्रीन आहे आणि हे सब टायटलसाठी. तर मला या ठिकाणचं नको आहे यांनी दिलेली स्लाईड शो, तर मी ती डिलीट करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला नवीन ब्लँक स्लाईड निवडायची. तर त्यासाठी न्यू स्लाईड या ठिकाणी जो ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर आपण जाणार आहोत आणि ब्लँक स्लाईड घेणार. ज्यावेळेस आपण ब्लँक स्लाईड घेतोय बघा, त्यावेळेस आपल्या डाव्या साईडला अशा प्रकारच्या ब्लँक स्लाईड येतात आणि उजव्या साईडला आपल्याला त्या ठिकाणी ब्लँक स्लाईड पूर्णपणे रिकामी स्लाईड दिसते. यामध्ये आपण हवं त्या प्रकारे आपलं काम करू शकतो. हे झालं न्यू स्लाईड कशा प्रकारे घ्यायचं. आता आपण बघणार आहोत की याच्यामध्ये अशा आपण असंख्य स्लाईड घेऊ शकतो. एक झाल्यानंतर एक या 3 स्लाईड घेतल्या आहेत मी या ठिकाणी. तर आपल्याला 3 स्लाईड दिसत आहेत. तर मला याचं बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे. ज्या स्लाईडचं बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल ती स्लाईड आपण या ठिकाणी पहिल्यांदा ती निवडणार आहोत, सिलेक्ट करणार आहोत. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ती सिलेक्ट होते. आता आपल्याला याचं बॅकग्राऊंड चेंज करायचं तर त्या ठिकाणी आपण डिझाईन यामध्ये मेनूमध्ये जाणार आहोत. तर जे बॅकग्राऊंड आपल्याला हवं आहे त्याच्यावर माऊस नेला तर आपलं स्लाईड शो कशा प्रकारे दिसेल किंवा त्याचं बॅकग्राऊंड कसं दिसेल हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. समजा मला याच्यातला कोणताही पॅटर्न नको आहे, मला माझ्या आवडीनुसार ह्याला बॅकग्राऊंडचा कलर द्यायचा आहे, तर या ठिकाणी फॉर्मॅट बॅकग्राऊंड नावाचं एक ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण या पूर्ण बॅकग्राऊंडला एक सारखा कलर देऊ शकतो. इथून सॉलिड फिल म्हणून ऑप्शन आहे. समजा चॉकलेटी निवडला तर चॉकलेटी कलर या ठिकाणी आलेला आहे. समजा ग्रॅडियंट नावाचा ऑप्शन निवडला तर तुम्ही बघा या ठिकाणी डार्क आणि वरती लाईट कलर होत गेलेला आहे. समजा पिक्चर आपण आपल्या या ठिकाणी एखादी इमेज बॅकग्राऊंडला देऊ शकतो. तर आता आपण या ठिकाणी यांनी बाय डिफॉल्ट दिलेली आहे. मला माझ्या कम्प्युटरमधली एखादी इमेज याला बॅकग्राऊंडला द्यायची आहे. तर त्यासाठी फाईल म्हणून एक ऑप्शन आहे बघा या ठिकाणी. ज्यावेळेस आपण फाईलवर क्लिक करतो त्यावेळेस आपल्या कम्प्युटरमधील कोणतीही इमेज आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तर मला सगळ्यात पहिल्यांदा ही इमेज घ्यायची आहे तर मी त्याच्यावरती क्लिक करणार आहे. डबल क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जी स्लाईड आली असेल तिचा जो बॅकग्राऊंड आहे तो आपल्याला आपल्या इमेजच्या स्वरूपात दिसायला लागलेला आहे. तर आता माझ्या असं समजा जास्त स्लाईड असतील तर मी सर्व प्रोसेस परत करणार नाही. त्यासाठी यांनी एक अप्लाय टू ऑल नावाचं तळाला बटन दिलेलं आहे. त्याच्यावर प्रेस केल्यानंतर प्रत्येक स्लाईडला तो बॅकग्राऊंड आपोआप बाय डिफॉल्ट सेट होणार आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या स्लाईड शोचा बॅकग्राऊंड आपल्याला हवा तशा प्रकारे चेंज करू शकतो. आता आपला तिसरा पार्ट की हा जो स्लाईड शो बनवलेला आहे तो सेव्ह कशा प्रकारे करायचा. त्याच्यासाठी 2 ऑप्शन आहेत. एक वरती फ्लॉपी सारखा आयकॉन दिसते त्याच्यावर क्लिक करू शकतो. कंट्रोल S ने आपण हा स्लाईड शो सेव्ह करू शकतो किंवा फाईल या मेनूमध्ये गेल्यानंतर सेव्ह म्हणून एक ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे बघा मी माझ्या PPTला PPT2 असं नाव देऊन या ठिकाणी ती फाईल सेव्ह केलेली आहे. आपण सेव्ह या बटनावर प्रेस करायचं आहे. ज्यावेळेस आपण सेव्ह या बटनावर प्रेस करू त्यावेळेस ती फाईल आपल्याला ज्या हव्या त्या नावाने आपण आपल्या कम्प्युटरमध्ये सेव्ह करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण या भागामध्ये पाहिलं की नवीन स्लाईड कशा प्रकारे घ्यायच्या, त्यानंतर आपल्या स्लाईडचा बॅकग्राऊंड कशा प्रकारे चेंज करायचा आणि आपलं जे काही काम केलेलं आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचं ती फाईल आपण विशिष्ट नावाने कशा प्रकारे आपल्या कम्प्युटरमध्ये सेव्ह करायची. तर या भागामध्ये आपण इतकी माहिती घेतली. आपण पुढील भागामध्ये अजून नवीन यामधील गोष्टी शिकणार आहोत. धन्यवाद.